खूप पेन किलर खाल्ली, जवळपास 6 ते 7 मधील आयुर्वेदिक औषधं घेतली, रोज पायांना तेल लावलं, गुडघ्यांना तेल लावलं, डॉक्टरने सांगितलेलं पथ्य सेवन केलं, तरी सुद्धा माझा वात काही कमी झाला नाही, माझ्या वाताचा त्रास काही कमी झाला नाही. असे कंप्लेंट घेऊन एक पेशंट आमच्या ओपीडीमध्ये आला होता. तेव्हा त्या पेशंटचं मी जेव्हा प्रॉपर हिस्ट्री घेतली, प्रॉपर हेतू विचारलं, त्याचा सगळं ट्रीटमेंट प्लॅन बघितला, तेव्हा माझं एक लक्षात आलं की त्याचं जे औषधी होती, त्याचं जे डाएट होता तो सगळं बरोबर होता. पेशंटचं निदान सुद्धा बरोबर होतं. फक्त ते चुकलं म्हणजे औषध देण्याचं टायमिंग आणि त्याचं व्याधी अवस्था ओळखण्यामध्ये. आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे व्याधी अवस्था आणि दोष प्रकोप. एखादा व्याधी किंवा एखादा आजार जे आपल्याला होतो किंवा डिसीज आपल्याला होतो, तेव्हा त्यामध्ये दोषांचा प्रकोप होतो. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ असे 3 दोष असतात आणि या दोषांची वृद्धी झाली किंवा दोषांचा क्षय झाला, थोडक्यात दोषांचा प्रकोप झाला, तरी सुद्धा आपल्याला व्याधी होऊ शकतो. या पेशंटमध्ये वातवृद्धी झाली होती किंवा वाताचा प्रकोप झाला होता. पण एखादा व्याधी किंवा आजार होतो तेव्हा त्याची अवस्था ओळखणं हे महत्त्वाचं असतं किंवा अवस्थेचं परीक्षण करणं महत्त्वाचं असतं. थोडक्यात व्याधीचं परीक्षण, रुग्णाचं परीक्षण हे आपल्याला करणं एखाद्या डॉक्टरला किंवा एखाद्या वैद्याला करणं गरजेचं असतं. एखाद्या आजारामध्ये त्याचा दोषाचा प्रकोप किती आहे किंवा दोषाचं प्रमाण किती वाढलेलं आहे यावर त्याची चिकित्सा अवलंबून असते. आता या पेशंटमध्ये वाताचं जे वाढलेलं प्रमाण होतं किंवा वातवृद्धी जी होती ती भरपूर प्रमाणामध्ये होती किंवा खूप जास्त होती. या पेशंटला त्रास हा मागच्या वर्षभरापासून होता, म्हणजे जवळपास मागच्या पावसाळ्यामध्ये पेशंटला त्रास चालू झाला होता. आणि पावसाळा म्हटलं की वाताचा नैसर्गिक किंवा नॅचरल प्रकोप काळ, त्यामुळे या पेशंटमध्ये वाताचा जो प्रकोप होता हा खूप जास्त प्रमाणामध्ये होता आणि वाताचं प्रमाण हे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे जर आपण यावेळी जर औषध चिकित्सा दिली किंवा शमन चिकित्सा जर केलं तर पेशंटला एवढा फरक पडणार नाही किंवा पेशंटचा त्रास हा 10 ते 20% कमी होईल. या पेशंटमध्ये बहुदोष अवस्था होती, म्हणजे दोषांचं प्राबल्य हे खूप अधिक प्रमाणामध्ये होतं किंवा एकापेक्षा जास्त दोष त्याच्या शरीरामध्ये वाढलेले होते. अशा वेळी आपल्याला पंचकर्म किंवा शोधन कर्म करणं गरजेचं आहे. या पेशंटमध्ये योग बस्तीक्रम केला आणि त्यामुळे या पेशंटचा त्रास हा बऱ्यापैकी कमी झाला. जवळपास 60 ते 70% पेशंटचा आजार त्रास जो दुखणं होतं ते कमी होऊन गेलं. त्यामुळे योग्य व्याधी अवस्था ओळखणं, योग्य रुग्ण परीक्षण करणं, दोषांची अवस्था ओळखणं, दोषांचा प्रकोप काळ ओळखणं, यावर चिकित्सा आपली बदलते. प्राकृतिक आणि सुरक्षित आयुर्वेद अपनावा आणि स्वास्थ्य मिळवा. धन्यवाद.